राणीचे इंजिन नटले सजले, माथेरानच्या टॉय ट्रेनला नवा लूक। सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानची राणी आता काट टाकणार आहे। माथेरानच्या राणीचं इंजिन नटलंय आणि सजलं असून या टॉय ट्रेनचा नवा लूक लवकरच पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे। मध्य रेल्वेकडून या डिझेल इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं रूप देण्यात येणार आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये आता लाडक्या राणीचं नवे लूक पाहण्याची उत्सुकता वाढली आहे। जागतिक दर्जाच्या माथेरान येथे आलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 1907 साली नॅरो गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा सुरू करण्यात आली। त्यानंतर पर्यटकांची रेलचेल वाढली। नेरळ माथेरान येथे चालवण्यात येणाऱ्या माथेरानच्या राणीचं इंजिन डिझेलवर चालतं। मात्र भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून या इंजिनला वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देण्यासाठी मध्य रेल्वेचा परळ कार्यक्षेत्रात अभियंत्यांनी तंत्रज्ञाची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे। ही टीम स्टीम इंजिन हुडचे मॉडेल तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेते। माथेरानच्या राणीला हेरिटेज लूक देण्यासाठी अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश करण्यात आलाय। सध्याच्या इंजिनचं हुड काढून त्या ठिकाणी नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग करण्याचं काम सुरू आहे। या नव्या लुकसाठी डिझेल इंजिनमध्ये बदल होणार आहेत। हे इंजिन आकर्षक दिसावे यासाठी पेंटिंग आणि स्टिकर्सनं सजावट करण्यात येणार आहे। हे इंजिन माथेरानच्या नॅरो गेज मार्गावर सुरळीत चालावं आणि त्याचं ऐतिहासिक सौंदर्य देखील राखले जावे यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत।